हाय फ्रेंड्स, आपण आलो आहोत आज शालीमारमध्ये. आज सम्यकच्या वाढदिवसाची शॉपिंग करण्यासाठी. सम्यक, आपण, त्याची मम्मी पप्पा असे आपण आलो आहोत शालीमारला. तर आपण चाललो आहोत सम्यकसाठी ड्रेस घेण्यासाठी वाढदिवसाचा. आपण शालीमारच्या रस्त्याने चाललो आहोत आणि दुपारचं ऊन इतकं होतं ना की सम्यकला स्कार्फने पॅक केला. तर आपण आलो आहोत नंदनीमध्ये. नंदनीत तिथे छोटे छोटे मुलांचे कपडे खूप छान भेटतात. सम्यक आणि सम्यकची मम्मी, सम्यकचे पप्पा पहिलेच तिथे जाऊन ड्रेस बघताय ना आम्ही आता आलो. आता तिथे ड्रेसेस वगैरे दाखवत आहे सम्यकसाठी. छोटे छोट्या मुलांचे खूप छान छान ड्रेस होते. तसं मुलांच्या कपड्यांमध्ये जास्त व्हरायटी नसते, पण जे पण आहे आपण तिथे चॉईस करू छानसे. ह्या लेव्हेंडर कलरचा पण छान होता. हा एक सुंदर होता. छान छान आहेत. आता ते सम्यकचे मम्मी पप्पा त्याला ड्रेस घेत आहे. सम्यकाला काय राग आला काय माहिती, तर बाहेर गेला तिकडं. शॉपमध्ये थांबायचंच नाही बोलत होता. नाही नाही म्हणतो, मला नाही यायचं. त्याला आवाज देते मी तर नाही म्हणतोय. आता मध्ये येतोय. एक दिदी दिसली त्याला छोटी, त्या दिदीला बघून तरी तो मध्ये येतोय. ती दिदी ती त्याच्याजवळ गेली घ्यायला त्याला, आणि तो तिथून पळतो लगेच. गागतोय नाही नाही मला घेऊ नको म्हणून. आणि ती दिदी वापस आली. मग आता वापस आता तो हसतोय, परत तिला आवाज देतोय. आता तोच तिच्याकडे येईल बघा. आता लागला खेळायला. आता पळतच आला होता तिच्यासाठी. आता ती दिदी आणि तो आणि आम्ही सगळे त्याला सम्यक इकडे ये करायला. कारण की दुकानातलेही लोक शॉपचे जे ओनर वगैरे होते ते त्याची मजा घेत होते सगळे, की सम्यक कसा खेळतोय. दुकानाच्या बाहेरच पळू द्या म्हणत होता. त्याची मम्मी घडी घडी त्याला घ्यायला जाते आणि तो घडी घडी बाहेर जातो. आता एक छोटासा दादू आणि दीदी त्याच्या संग त्याला भेटली खेळायला, म्हणून तो थोडासा रमला आहे त्यांच्यामध्ये. नाही तो शॉपच्या बाहेरच पळू द्या म्हणे, मला कपडे पण घ्यायचे नाही काहीच नाही. असा आहे सम्यक आमचा अगोचर. आणि हा छोटा दादू आणि त्याची दीदी पण आहे ना खूप हुशार होते. ते रडत नव्हते काही नाही. हा बघा कसा करतोय. शॉपचे ओनरसुद्धा त्याला पाहत आहे. एकदा ओरडतोय आता, मम्मा मम्मा रडायला लागला की बाहेर ये. हे कसा रडतो बघा. आणि आता मी त्याला ओरडतीये की तू रडू नको म्हणून. खूप लाडात आला का. माझ्याकडे बघतो कसा रागाने. मी त्याला ओरडते ना म्हणून. एकदम राग आला आता त्याला. एकदम माझ्याकडे बघतोय असा रागाने. ते ओनर बघताय त्यांच्याकडे बघतोय का मला वाचवतील का काय. हे आत्या मला बोलती इथं, पण नाही. डोळे बिळे पुसतोय मुद्दाम. काय नाटकं करतोय. बापरे, सम्यक लय हुशार आहे बरं का हा. असं डोळे चोळतो आणि माझ्याकडे बघतो की आत्या केव्हा शांत बसला. मम्मीकडे जायचं बोलतो. त्याच्या मम्मीसाठी तो बघा आता कसा हळूहळू जाईल तिकडं. आता चालला हळूहळू हळूहळू चालला. आता गेल्यावर काय करतो बघू. आता गेला आणि त्याच्या मम्मीला म्हणतो चल बाहेर चल, मला नाही थांबायचं इथं. मम्मा चल. हात धरतोय ते थांब. तो काय त्याला बाहेरच निघायचं होतं तिथून. मी ओरडली मग परत शांत बसला. छोटासा दादू किती हुशार आहे बघा. हा कसा खेळतोय आणि हा खेळत नाही. त्याला बघू राहिलाय चुपचाप काय करतोय म्हणून. त्याला बघतोय आता. हा त्याच्या संग बोलल किंवा खेळेल, दोघीपैकी एक काहीतरी करेल. तो कधी शांत बसलेला आहे. हा नुसता असा आता त्याला बघू राहिला म्हणून शांत बसलेला आहे. बघतोय चुपचाप की तो काय करतोय, काय खेळतो. तो विचारात पडलाय आता त्याच्या मम्मीने त्याच्याकडे काय दिलं. चल त्याच्या मम्मीचा हात पकडतोय. चल चल दुकानाच्या बाहेरच चाल. हेच त्याचे होतं फक्त की मला दुकानाच्या बाहेर घेऊन चल, मला नाही थांबायचं. त्याच्या मम्मीला ओढतोय बघा. काय ओढत ओढत बाहेर नेतोय. इतका तर अगोचर आहे सम्यक.
आणि त्याच्याच वाढदिवसाची शॉपिंग करण्यासाठी आलो आहे आपण. पण नाही, त्याच्या मम्मीला परत सोडलं आणि परत घेऊन गेला तिकडं. परत रडतोय आता, जोरजोरात रडतोय बरं का सम्यक. सम्यक असाच करतो, मम्मा मम्मा. त्याला ते काहीच कळत नाही की त्याला अशासाठी ड्रेस घेताय का काय. हां, असं तर आमचा अगोदर सम्यक आहे. आणि मी ओरडली तर अजून जास्त जोरात रडतोय. मग की आम्ही इकडे मग हे ड्रेसेस वगैरे बघितले छानसे, जे छान वाटेल ते घेऊ म्हटलं आपण. त्याच्या मम्मी पप्पाला कोणती पसंत आले काय माहिती ड्रेस. आता त्यांनी एक ड्रेस चॉईस केलेला आहे. हा एक सुंदर होता, हा जॅकेटवाला पण, हाही छान होता. सुंदर. ते सर पण आम्हाला खूप छान छान ड्रेसेस दाखवत होते. काय आता सम्यकला परत उचललं त्याच्या मम्मीने. आता जाण्यासाठी त्याला स्टोन वगैरे बांधला, स्टोल. नाही तर सम्यकला घेऊन बाहेर निघू. पण सम्यक काही तरी पण इकडं बघत नाही आहे. ड्रेसेस बी बघत नाही आणि काहीच करत नाही सम्यक. तर तिथून एखादा ड्रेस चॉईस करायचा पटकन आणि सम्यकला घेऊन निघायचं. तिथे त्यांनी पटकन एक ड्रेस चॉईस केला आणि शॉपच्या बाहेर निघालो. एक ड्रेस खरेदी केला. सम्यकला स्कार्फ आवडत नाही, पण ऊन खूप होतं म्हणून त्याला स्कार्फ बांधत होतो. हे छोटीशी दुकानं वगैरे. परत मी आले एका दुसऱ्या शॉपला. एक मधुबन म्हणून शॉप होतं, तिथून हा ऑरेंज कलरचा ड्रेस मला आवडला, अबोली ऑरेंज. मग 2-3 ड्रेस बघितले. हा मला आवडला ऑरेंजवाला, तो मी सम्यकसाठी घेतला. खूप ड्रेस बघितले, पण मला फायनली तोच एक ड्रेस आवडला. छान वाटला तो, काहीतरी युनिक. हाही त्या ऑरेंजमध्ये थोडे कलर वगैरे दाखवत होते, पण मला तोच आवडला. मी तो घेतला आणि घरी आलो. मग सम्यकला ट्राय केला ड्रेस. मग सम्यकला ड्रेस खूप आवडला. सम्यक एकदम खुश. गाडीवर बसून खेळायचं तर गाडीला घेऊन पळतो येतो. सम्यकच्या बड्डेची तयारी झाली. सम्यकला ओवाळण्यासाठी बसवलं आता चेअरवर. सम्यक म्हणतो मला कुंकूमध्ये हात लावू द्या. त्याच्या पप्पाला म्हणतो तो हातच नको लावू. त्याची मम्मी त्याला ओवाळती आहे. आता मस्तपैकी एकदम शांत बसला बघा, किती हुशार. मला बी हातात घेऊ द्या म्हणतोय ताट. मम्मी मम्मी. तिथं शांत बसतोय 2 मिनटासाठी फक्त केक कट करायपुरता. ते पण काय करतो काय माहिती. आम्ही तर त्याच्यापासून केक दूर ठेवला आणि त्यालाही दूर ठेवलेलं आहे जरासं, कारण की तो केक ओढून घेईन. आता त्याची मम्मी आणि पप्पा दोघं मिळून केक कट करताय. आता बघा तो कसा गोड हसतोय. हॅपी बर्थडे सम्यक. माझे मामा, आई, माझे मिस्टर, आम्ही सगळे बड्डे सेलिब्रेट केला केक कट करून. सम्यक कसं फुकतोय बघा कॅन्डल. फू फू. हॅपी बर्थडे सम्यक. फुकली कॅन्डल सम्यकनी. आता त्याची मम्मी त्याला केक खाऊ घालल. तिने छोटीशी क्रीम घेतली आणि त्याला चाखवलं. ते कसं खातं बघा. लय हुशार येतो, त्याला सगळं कळतं, फक्त त्याला बोलता येत नाही. 2 वर्षाचा झाला सम्यक. सम्यकचे पप्पा आले सम्यकला केक खायला द्यायला. दोघांचाही केक खाल्ला. आता येणार आहे सम्यकची आत्या. सम्यकला केक खाऊ घालणार आहे. सम्यक कसा टाळ्या वाजवतो बघा. सम्यकला मी केक खाऊ घातला. मी स्पंज घेतलं होतं केकचं थोडंसं, नाही का, ते तो काढून फेकून देतो. ते त्याला नको खायचं होतं, तो त्याने टाकून दिला आणि मम्मा करत होता. केकला काय, केककडं बघतोय आणि चालले त्याची आता नाटकं. काय मग थोड्या वेळाने छकुला दीदी गेली. छकुला दीदीला केक कट करून दाखवत होता तो. छकुला फोटो काढते, तो तिकडं बघत पण नाही आहे. तर केक कट करून छकुला दीदीला खाऊ घालतोय. छकुला मावशी त्याची. नाही केकच कट करायचा म्हणतो.
मग चकुली तिथं बसली. आता फोटो काढ म्हणता येतं, तर फोटोकडे बघतच नाही आहे. असं तर आहे आमचा सम्यक. असं सम्यकचा बड्डे सेलिब्रेट केला. सम्यकची नाटकं चालले फोटो काढायचे. नीट नजर पण देत नाही, इकडं बघत पण नाही फोटो काढायला, काहीच नाही. चला आता सम्यकचा बड्डे उरकला. आता त्याचे मामा, माझे मामा असे बिर्याणी वगैरे खात आहे. आजचा ब्लॉग इथेच संपला. इथेच सेलिब्रेशन झालं. ऐकलं तर आवडलं तर